नमस्कार. आपण काल फोर्स हे टॉपिक घेतलं होतं बेटा. थर्ड चॅप्टर चालू होता. थर्ड चॅप्टर मधलं सेकंड नंबरचं लेक्चर आज घेऊया आपण काल फोर्स व्हॉट इज मीन बाय द फोर्स फोर्स सांगितलं होतं बेटा. काय आहे फोर्स? काय आहे बेटा? एखाद्या ऑब्जेक्टला जर आपण पुश करत असेल किंवा एखाद्या ऑब्जेक्टला आपण पुल करत असेल, ओढत असेल, तर तिथे जे क्रिएट होणारा बेसिक कन्सेप्ट आहे त्याला म्हटलं होतं बेटा काय? आपण फोर्स. काय म्हटलं होतं बेटा? त्याला आपण फोर्स म्हटलं होतं. फोर्स हे चार टाईपचे आहे बेटा. कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, बॅलेन्स फोर्स आणि अनबॅलेन्स फोर्स. ह्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या, आहे की नाही? आज आपल्याला स्टडी करायचा आहे बेटा प्रेशर. व्हॉट इज मीन बाय द प्रेशर? प्रेशर काय असते बेटा? तर प्रेशर काय बेटा? द अमाउंट ऑफ फोर्स, द अमाउंट ऑफ फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया ऑन एन ऑब्जेक्ट सरफेस. एखादा ऑब्जेक्ट आहे बेटा आपल्याजवळ. काय बेटा? एक हे सरफेस आहे आपल्याजवळ, एक ऑब्जेक्टची सरफेस आहे बेटा, आणि याच्यावर काय अप्लाय करत आहोत बेटा? आपण द अमाउंट ऑफ फोर्स अप्लाय करत आहोत बेटा. काय अप्लाय करत आहोत बेटा? आपण फोर्स अप्लाय करत आहोत. किती अमाउंट मध्ये फोर्स अप्लाय करत आहोत आणि त्याच्या सरफेसवर क्रिएट होणारा जो काही कन्सेप्ट आहे त्याला म्हणतो बेटा आपण प्रेशर. त्याला काय म्हणतो बेटा? आपण प्रेशर म्हणतो. इथल्या सरफेसवर एक प्रेशर क्रिएट होईल बेटा. काय क्रिएट होईल? प्रेशर क्रिएट होईल. पण हा प्रेशर कशामुळे क्रिएट झालाय बेटा? हा प्रेशर क्रिएट झाला आहे फोर्समुळे. कशामुळे क्रिएट झालाय बेटा? फोर्समुळे इथे प्रेशर क्रिएट झालाय. काय? ठीक आहे. आणखी काय म्हटलंय बेटा? तर लक्ष द्या. प्रेशर म्हणजे काय काय म्हटलं आहे तर लक्ष द्या. आता एक प्रेशरचा फॉर्म्युला दिला आहे बेटा आपल्या बुक्स मध्ये. तो व्हॉट इज मीन बाय द प्रेशर? प्रेशरचा फॉर्म्युला काय? प्रेशर जर कॅल्क्युलेट करायचं असेल आपल्याला तर कसं कॅल्क्युलेट करू आपण प्रेशरला? तर प्रेशरला कॅल्क्युलेट करायचं असेल बेटा, लक्ष द्या, इथं फोर्स टाकत आहोत बेटा आपण या सरफेसवर, या ऑब्जेक्टच्या सरफेसवर. काय टाकत आहोत बेटा? आपण फोर्स टाकत आहोत. फोर्स क्रिएट करत आहोत बेटा या सरफेसवर आपण. तर इथली जे सरफेस आहे याच्यावर काय क्रिएट होत आहे बेटा? प्रेशर क्रिएट होत आहे. काय क्रिएट होत आहे बेटा? प्रेशर. आता लक्ष द्या, मी काय सांगत आहे, प्रेशर इक्वल्स टू काय लिहिता येते बेटा आपल्याला? फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया हा फॉर्म्युला आहे बेटा. कशाचा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे बेटा प्रेशरचा. कशाचा फॉर्म्युला आहे बेटा? हा प्रेशरचा फॉर्म्युला आहे. आता मला एक गोष्ट सांगा, फोर्सचं एसआय युनिट काय आहे बेटा? फोर्सचं एसआय युनिट, फोर्स हे कशामध्ये मेजर करतो आपण? फोर्स हे बेटा न्यूटन मध्ये मेजर करतो. कशामध्ये मेजर करतो बेटा आपण? फोर्स हे न्यूटन मध्ये मेजर करतो. आणि एरिया कशामध्ये मेजर करतो बेटा आपण? एरिया कशामध्ये मोजतो? तर मीटरच्या स्क्वेअर मध्ये. एरिया कशात मेजर करतो बेटा? मीटरच्या स्क्वेअर मध्ये. आणि फोर्स कशात मेजर करतो बेटा आपण? न्यूटन मध्ये. एकदा मी बेसिक कन्सेप्ट लिहून देतो बेटा. फोर्सचं एसआय युनिट कशाचं बेटा? फोर्स एसआय युनिट काय बेटा? न्यूटन. काय? एक छोटे छोटे कन्सेप्ट क्लिअर करून देतो तुमचे. काय? त्यानंतर आता प्रेशरचं, याला काय झालं आता? प्रेशर एसआय युनिट काय होती मग? प्रेशरचं एसआय युनिट काय तयार होईल बेटा? लक्ष द्या, न्यूटन अपॉन मीटरचा स्क्वेअर. म्हणजे याला काय लिहू शकतो बेटा आपण? असं नाही लिहू शकत का? न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. असं नाही लिहू शकत का बेटा आपण? न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. हे दोनही गोष्टी आयएमपी आहे बेटा. हे दोनही गोष्टी काय आहेत? मोस्ट आयएमपी आहे. काय? हे गोष्टी नोट डाऊन करून घ्या, पुस्तकामध्ये हायलाइट करून घ्या. फोर्सचं एसआय युनिट पार्ट असलं पाहिजे. प्रेशरचं एसआय युनिट काय असलं पाहिजे बेटा? तुमच्या पार्ट असलं पाहिजे. काय? फोर्सचं एसआय युनिट काय आहे? न्यूटन. प्रेशरचं एसआय युनिट आहे बेटा न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. प्रेशरचं काय एसआय युनिट आहे? न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. ठीक आहे. चला आता
आणि फॉर्म्युला पण, या फॉर्म्युल्याला जर शॉर्ट मध्ये लिहायचं असेल तर प्रेशरला डिनोट करतो बेटा आपण पी ने. प्रेशरला कशाने डिनोट करतो आपण? पी ने डिनोट करतो. फोर्सला कशाने डिनोट करतो आपण? फोर्सला कशाने डिनोट करतो? कॅपिटल एफ ने डिनोट करतो बेटा. एरियाला कशाने डिनोट करतो? तर कॅपिटल ए ने डिनोट करतो. P इक्वल्स टू एफ अपॉन ए. हा काय झाला बेटा? फॉर्म्युला झाला कशाचा? प्रेशरचा. कशाचा फॉर्म्युला झाला बेटा? हे प्रेशरचा फॉर्म्युला झाला. हे पण गोष्ट पाठ असली पाहिजे तुमच्या काय? P इक्वल्स टू एफ अपॉन ए. प्रेशर इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. काय प्रेशरचं एसआय युनिट काय होते बेटा? न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. फोर्सचं एसआय युनिट काय होते? न्यूटन. हे खूप गोष्टी इम्पॉर्टंट आहे. मी 10 वेळेस एकसाठी सांगत आहोत, कारण एनएमएमएस सारख्या एक्झाम मध्ये असे शॉर्ट क्वेश्चन विचारतात आणि 80% वेटेज द्या बेटा या चॅप्टर मध्ये. कशावर? एसआय युनिट वर. काय ठीक आहे. चला आता आपण जाऊ नेक्स्ट टॉपिक वर. ही तर नेक्स्ट टॉपिक आपलं दिलंच आहे. एसआय युनिट. युनिट दिले आहे कशाची आहे बेटा? प्रेशरची. लक्ष द्या आता इथं काय दिलंय. काय? रिमेंबर दॅट फोर्स इज मेजर्ड इन अ न्यूटन. फोर्स कशात मेजर करतो म्हणते बेटा आपण? न्यूटन मध्ये मेजर करतो. अँड एरिया इज ऑब्टेन मेजर्ड इन अ स्क्वेअर मीटर. एरिया कशामध्ये मेजर करतो बेटा आपण? मीटरच्या स्क्वेअर मध्ये मेजर करतो. द युनिट ऑफ प्रेशर देअरफॉर इज न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर असं लिहितो. दिस इज द ऑल्सो कॉल्ड अ पास्कल. याला आणखी काय म्हणते बेटा? पास्कल पण म्हणते. कशाला बेटा? न्यूटन पर मीटर स्क्वेअरला पास्कल पण म्हणते. म्हणजे काय? जर सपोज तुम्हाला असं दिलं असेल 1 न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर, तर हे किती पास्कल झालं? तर तुम्ही काय म्हणू शकता बेटा? इक्वल्स टू 1 पास्कल. 1 काय म्हणू शकतो बेटा आपण? पास्कल म्हणू शकतो. पास्कल हे एक प्रेशरचंच युनिट आहे जे इक्वल्स टू असते बेटा न्यूटन पर मीटरच्या स्क्वेअरच्या बरोबर असते. काय हे नेहमी लक्षात ठेवायचं. जर सपोज तुम्हाला दिलं असेल 25 न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर, तर किती पास्कल आहे? हाऊ मच पास्कल? तर किती पास्कल आहे बरं प्रेशर? हे 25 पास्कल आहे. किती पास्कल आहे बेटा? 25 पास्कल. काय होईल? हे युनिट होईल. एवढं प्रेशर क्रिएट होईल तिथं. काय म्हणजेच काय? न्यूटन पर मीटरच्या स्क्वेअरच्या इक्वल्स टूच असते बेटा पास्कल. ठीक आहे. 1 पास्कल इज अ व्हेरी स्मॉल अमाऊंट. 1 पास्कल जो असतो बेटा ते खूप व्हेरी स्मॉल अमाऊंट आहे प्रेशरचं. म्हणजे कितीच्या बरोबर असेल बेटा ते? द प्रेशर 1 पास्कल इक्वल्स टू 1 न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर आपण वरच दिला आहे. दिस इज द इक्विव्हॅलंट ऑफ 100 ग्राम्स ऑफ फोर्स. 100 ग्राम्स ऑफ फोर्स स्प्रेड ओव्हर अ 1 मीटर बाय 1 मीटरच्या सरफेसवर. म्हणजे काय सांगितलंय बेटा? की 1 पास्कल जे काही अमाऊंट आहे बेटा आपलं, काय बेटा? 1 पास्कल जे काही अमाऊंट आहे आपलं, सपोज 1 पास्कल काय हे प्रेशर किती आहे? तर 1 बाय 1 मीटरचा जो काही स्क्वेअर राहील बेटा याच्यावर 100 ग्राम्स वेट राहील बेटा आपलं. किती ग्राम्स वेट राहील? 100 ग्राम वेट राहील. आणि त्या 100 ग्रॅम वेट मुळे 1 बाय 1 मीटरवर जेवढं काही प्रेशर क्रिएट होईल ते राहील बेटा आपलं काय? 1 पास्कल. ते काय राहील बेटा आपलं? 1 पास्कल राहील. आणि 1 पास्कल म्हणजेच किती आहे बेटा? 1 न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर राहील. 1 न्यूटन पर मीटरचा काय राहील बेटा? ते स्क्वेअर राहील. ठीक आहे. नंतर काय म्हटलं बेटा? आता लक्ष द्या. एक एक गोष्ट आपण हळूहळू पाहत जाऊ. प्रेशरचा फॉर्म्युला दिलाय. मी तुम्हाला आताच सांगितलं समजावून बोर्डवर की प्रेशर इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया असतो. फोर्सचं युनिट काय आहे बेटा? कशामध्ये मेजर करतो? तर न्यूटन मध्ये. एरियाला कशामध्ये मेजर करतो? तर मीटरच्या स्क्वेअर मध्ये. इक्वल्स टू P इक्वल्स टू एफ अपॉन ए. शॉर्ट मध्ये लिहितात त्याला P इक्वल्स टू एफ अपॉन ए. काय ठीक आहे. आता एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे बेटा, प्रेशर ऑन सॉलिड, प्रेशर ऑन गॅस आणि प्रेशर ऑन
लिक्विड. काय असते? तर स्टेट ऑफ मॅटर किती प्रेझेंट आहे बेटा आपल्या अर्थवर? स्टेट ऑफ मॅटर म्हणजे काय बेटा? किती माध्यम प्रेझेंट आहे आपल्या अर्थवर? 3 टाईपचे आहे बेटा. कुठलाही सबस्टन्स एकतर सॉलिड असतो, कुठलाही सबस्टन्स एकतर लिक्विड असेल किंवा तो काय असेल बेटा? गॅसच्या फॉर्म मध्ये असेल. याच्या व्यतिरिक्त कुठलंही चौथं स्टेट ऑफ मॅटर आपल्या अर्थवर प्रेझेंट नाहीये. मग यांच्यामध्ये कसं प्रेशर क्रिएट होते काय, ती गोष्ट पाहिजे बेटा आपल्याला. काय आता एक कन्सेप्ट सांगतो बेटा, तुम्हाला लक्ष द्या. सॉलिड, प्रेशर ऑन लिक्विड आणि प्रेशर ऑन गॅस काय असते बेटा? काय लक्ष द्या. आता आपण 3 ऑब्जेक्ट घेऊ बेटा. किती ऑब्जेक्ट घ्यायचे बेटा आपल्याला? 3 ऑब्जेक्ट घेऊ आपण. काय हे आहे बेटा आपलं सॉलिड सबस्टन्स. कोणतं सबस्टन्स आहे बेटा? हे सॉलिड सबस्टन्स आहे. एक सॉलिड ऑब्जेक्ट आहे आपल्याजवळ असं पकडू एक. ठीक आहे. हे आहे बेटा लिक्विड. हे काय बेटा? लिक्विड आहे. आणि हे आहे बेटा ऑब्जेक्ट आपला गॅस. कोणता ऑब्जेक्ट आहे बेटा आपला? हा गॅस आहे. काय आता लक्ष द्या. सॉलिड, लिक्विड आणि गॅस 3 स्टेट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे आपल्या अर्थवर. ठीक आहे. आता एक कन्सेप्ट असतो बेटा स्टेट ऑफ मॅटर मध्ये. कुठलंही स्टेट ऑफ मॅटर हे कशाने बनलाय बेटा? ऍटमनी बनलाय. कशाने फॉर्म झालाय? ऍटमनी फॉर्म झालाय. आपल्या अर्थवरचं कुठलंही मॅटर असेल तर ते कशापासून बनलं आहे? कशापासून बनलंय बेटा? ऍटम पासून बनलंय. आणि ऍटमच्या आतमध्ये एक कन्सेप्ट असते बेटा इंटरमॉलिक्युलर फोर्स. कोणता फोर्स असतो बेटा? इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो. काय 2 ऍटम मध्ये असणारा फोर्स जो एकमेकाला अट्रॅक्ट करतो. जसे मॅग्नेट एकमेकाला साऊथ पोल आणि नॉर्थ पोल एकमेकाला कसे अट्रॅक्ट करतात बेटा, तसा इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो बेटा कशात? ऍटमच्या आतमध्ये तो फोर्स असतो. काय ठीक आहे. तर लक्ष द्या. इंटरमॉलिक्युलर फोर्स हा सॉलिड मध्ये कसा असेल रे बेटा? कारण सॉलिड मधले जे ऍटम्स आहेत हे एकदम खूप जवळ जवळ असतात. काय खूप जवळ असतात. कोणामधले ऍटम? सॉलिड सबस्टन्स मधले ऍटम. जे काही सॉलिड मॅटर दिसत आहे तुम्हाला अर्थवर, जे काही काय दिसत आहे बेटा? सॉलिड मटेरियल दिसत आहे आपल्या अर्थवर, यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स हा स्ट्रॉंग असतो बेटा. कसा असतो? इंटरमॉलिक्युलर फोर्स हा स्ट्रॉंग असतो. काय ठीक आहे. मग लिक्विड मधला इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असतो बेटा? तर लिक्विड मधले जे काही ऍटम प्रेझेंट आहे ते थोडे थोडे दूर असतात बेटा, जे तुम्हाला दिसत नाही पण असतात. हे असा कॉन्सेप्ट आहे सायन्स मध्ये, हे प्रूव्ह झालंय. तर इंटरमॉलिक्युलर फोर्स हा लिक्विड मधला कसा असतो बेटा? मॉडरेटली वीक असतो. मॉडरेटली काय असतो बेटा? वीक असतो. म्हणजे काय? मध्यम स्वरूपाचा असतो. मॉडरेटली कसा असतो बेटा? वीक असतो. काय ठीक आहे. नंतर गॅस मधला कसा असतो बेटा? कारण गॅस मधले मॉलिक्यूल हे दूर असतात, जवळ दिसत नाही. काय ठीक आहे. गॅस मधला इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असतो बेटा? वीक असतो. कसा असतो बेटा? वीक असतो किंवा लेस म्हणा, किंवा काय असेल बेटा? लेस असेल इंटरमॉलिक्युलर फोर्स. 2 ऍटम मधला जो फोर्स असतो तो कसा असतो बेटा? वीक असतो, कमजोर असतो. जर एक्झाम्पल पाहायचं असेल तुम्हाला तर तुमच्या घरामध्ये विंडो असतो बेटा. त्या विंडो मधून कधी कधी सनचा रेज तुमच्या घरामध्ये येतो. सनचा एक किरण येतो, सूर्याचा एक किरण तुमच्या घरामध्ये येते. तर त्यामध्ये दिसतं बेटा तुम्हाला की गॅसचे काही मॉलिक्यूल हे कंटिन्यू मूव्ह करताना दिसतात. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, दुसऱ्या जागेवरून तिसऱ्या जागेवर असे कंटिन्यू मूव्ह करताना दिसतात. म्हणजे काय की काय होत आहे तिथे? तर तिथे काय होत आहे बेटा? त्यांच्या आतमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स हा नसतोच, वीक असतो, खूप वीक असतो, लेस असतो, एकदम कमी असतो. काय इंटरमॉलिक्युलर फोर्स जर वीक असेल, कमी असेल, तर ते ऍटम जवळ जवळ राहणं पसंत करत नाही. ते दूर जायला बघतात. म्हणून ते एकमेकाला टक्कर मारतात आणि मूव्ह करतात. कंटिन्यू काय करतात बेटा? ते मुव्हेबल असतात. म्हणून काय म्हटलं आहे की गॅस मधला इंटरमॉलिक्युलर फोर्स हा कसा असतो बेटा? वीक असतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असतो त्यामधला? वीक असतो. काय ठीक आहे. आणखी एक आता याच्यावरून काय हे कन्सेप्ट काय आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्स हे कशासाठी सांगत आहोत आपण?
तर तुमच्या बुक्स मध्ये काही ऍक्टिव्हिटीज दिल्या बेटा, ज्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की गॅसमध्ये प्रेशर क्रिएट होते का, लिक्विड मध्ये प्रेशर क्रिएट होते का, आणि सॉलिड सबस्टन्स मध्ये किंवा सॉलिड मॅटर मध्ये काय क्रिएट होते का बेटा, प्रेशर क्रिएट होते का, हे आपल्याला पाहायचं आहे. तर होते का, लक्ष द्या. काय दिलं ऍक्टिव्हिटीज तुमच्या बुक्स मध्ये, की ऍक्टिव्हिटीज काय आहे बेटा, आता ऍक्टिव्हिटीज सांगतो तुम्हाला काय आहे, तर आहे की नाही. चला आता ऍक्टिव्हिटीज पाहू आपण काय आहे. तर फर्स्ट ऍक्टिव्हिटी काय बेटा, फर्स्ट ऍक्टिव्हिटी काय आहे तुमची, तर लक्ष द्या. आता आपल्याला पाहायचं आहे बेटा सॉलिड सबस्टन्स. कोणतं सबस्टन्स बेटा, सॉलिड सबस्टन्स. पहिले सॉलिड पाहू आपण, नंतर पाहू आपण लिक्विड, आणि नंतर पाहू आपण गॅस सबस्टन्स. काय आता सॉलिड सबस्टन्स वर प्रेशर क्रिएट होते का, त्यासाठी एक ऍक्टिव्हिटी दिली आहे बेटा पुस्तकामध्ये आपल्याला, बुक्स मध्ये. 2 स्टँड घ्यायचे, त्या स्टँडवर एक आयरनची किंवा कशाची ही पट्टी ठेवायची आहे, आणि या पट्टीवर सॉलिड सबस्टन्स ठेवायचा आहे बेटा, सॉलिड एखादं मटेरियल ठेवायचं आहे, सॉलिड मॅटर ठेवायचं आहे. तर इथं काय होतं बेटा, या सॉलिड मॅटरला कोण ओढते बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओढतो. कोणता फोर्स ओढतो बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, Fg त्याला ओढतो खाली. म्हणजे इथं फोर्स लागत आहे. इथं फोर्स कुठल्या सरफेसवर लागत आहे बेटा, या आयरनच्या स्ट्रीपवर फोर्स लागत आहे. म्हणजे काय की इथं काय क्रिएट झालाय बेटा, प्रेशर क्रिएट झाला आहे. इथं काय क्रिएट झालाय बेटा, प्रेशर क्रिएट झाला की नाही, या ठिकाणी प्रेशर क्रिएट. मग ही आयरनची स्ट्रीप काय होईल बेटा, थोडीफार टिल्ड होईल. काय होईल बेटा, थोडीफार टिल्ड होईल, थोडीफार बागेल, आहे की नाही. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, प्रेशर ऑन सॉलिड. सॉलिड मध्ये पण काय क्रिएट होते बेटा, प्रेशर क्रिएट होते. पण कसा प्रेशर क्रिएट होते बेटा, ते व्हेरी वीक प्रेशर क्रिएट होतो, कमी प्रेशर क्रिएट होतो. खूप जास्त प्रेशर त्या पट्टीवर क्रिएट होणार नाही, कारण इंटरमॉलिक्युलर फोर्स हा कसा असतो बेटा, स्ट्रॉंग असतो. ठीक आहे. सेकंड नंबरचं दिलं आहे बेटा लिक्विड. कोणतं सबस्टन्स दिला आहे बेटा, सेकंड नंबरचं लिक्विड दिला आहे की नाही. आता लिक्विड पाहू आपण. लिक्विड सबस्टन्स मध्ये प्रेशर क्रिएट होते का. लिक्विड सबस्टन्सची काय ऍक्टिव्हिटी दिली आहे बेटा, एक कंटेनर घ्यायचा आहे तुम्हाला. एक काय घ्यायचं आहे बेटा, कंटेनर घ्यायचा आहे. एक हे कंटेनर घेतला बेटा आपण. या कंटेनर मध्ये वॉटर फिल केला बेटा आपण. या कंटेनर मध्ये काय भरलं आपण, वॉटर फिल केलं, बॉटल भरलाय. आता काय होईल, कन्सेप्ट काय म्हणते बेटा आपली, लक्ष द्या. याला 3 होल करायचे आहे बेटा आपल्याला. किती होल करायचे आहे, 3 होल्स करायचे आहे. आता काय होईल, या होल्स मधून वॉटर पडायला लागेल बाहेर. पण जो फर्स्ट नंबरचा होल आहे यामधून वॉटर जास्त दूर जाणार नाही, कारण इथे प्रेशर कमी क्रिएट होईल. कारण याच्यावरचं जे पाणी आहे, याच्या वॉटरचे जे सरफेसवरचं पाणी आहे ते कमी आहे, त्याचं वजन कमी आहे, म्हणून तिथं प्रेशर काय होईल बेटा, कमी क्रिएट होईल. सेकंड नंबरच्या होल मधून थोडंफार जास्त दूर जाईल वॉटर, आणि थर्ड नंबरच्या होल मधून आणखी जास्त दूर जाईल बेटा वॉटर. कारण काय आहे, कारण याच्यावरचं वेट वाढलाय बेटा, वजन वाढलं आहे की नाही. वजन जर वाढेल तर त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण वाढेल बेटा, तेवढा फोर्स पण लागेल त्याच्यावर. म्हणजे एवढ्या सगळ्या पाण्याला, वॉटरला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा खाली ओढत आहे. म्हणजे जेवढा जास्त फोर्स होईल बेटा, तेवढं जास्त काय क्रिएट होईल तिथं, प्रेशर क्रिएट होईल बेटा. तेवढं जास्त काय क्रिएट होईल तिथं, प्रेशर. फोर्स अपॉन एरिया म्हटलंय आपण. जेवढा जास्त फोर्स राहील एखाद्या सरफेसवर, तेवढं जास्त काय क्रिएट होईल बेटा तिथं, प्रेशर क्रिएट होईल. तेवढा जास्त काय क्रिएट होईल त्याच्यावर, प्रेशर क्रिएट होईल. म्हणजे काय, लिक्विड प्रेशर ऑन लिक्विड. लिक्विड मध्ये पण काय क्रिएट होते बेटा, प्रेशर क्रिएट होते. नंबरची ऍक्टिव्हिटी काय बेटा आपली, थर्ड नंबरची ऍक्टिव्हिटी आहे गॅसची. थर्ड नंबरची ऍक्टिव्हिटीज पाहू आपण गॅसची बेटा. गॅसचा एक सिलेंडर घ्या तुमच्या घरचाच. इंटरमॉलिक्युलर फोर्स हा गॅस मध्ये वीक असतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स गॅस मध्ये कसा आहे बेटा, वीक आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स जर गॅस मधला वीक असेल, गॅस मधला जर वीक असेल, लेस असेल, तर इथले जे ऍटम्स आहेत हे दूर दूर जायला बघतील ना.
बाहेर निघायला बघतील, या सरफेसवर एक प्रेशर क्रिएट करेल बेटा. इथं जे सगळे काही ऍटम प्रेझेंट आहे हे दूर दूर जायला बघतील ना, सगळेच्या सगळे बाहेर निघायला बघतील या कंटेनर मधून, या सिलेंडर मधून, आहे की नाही. मग जसंही या सिलेंडरला आपण एक होल करू बेटा, तसे सगळेच्या सगळे मॉलिक्यूल या होल मधून रिलीज व्हायला बघतील. काय व्हायला बघतील बेटा? रिलीज व्हायला बघतील. म्हणजे याच्यावरून काय समजते आपल्याला, या ऍक्टिव्हिटी वरून काय दिसते की प्रेशर ऑन गॅस, प्रेशर ऑन गॅस. गॅस मध्ये पण काय क्रिएट होते बेटा? प्रेशर क्रिएट होते. गॅसमध्ये पण काय क्रिएट होते? प्रेशर क्रिएट होते. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे बेटा आपला ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे आपण थर्ड लेक्चर मध्ये पाहू आणि थर्ड लेक्चर मध्ये हा चॅप्टर आपला होल चॅप्टर कंप्लीट होईल. काय ठीक आहे. थँक्यू. बाय.